ज्याला हेअर ड्रेसिंगमध्येच करिअर करायचे तर त्यासाठी दिस इज वन ऑफ द बेस्ट कोर्सेस आय विल से. हा करिअरसाठी मी खूप चांगला कोर्स बोलतो, कारण ह्याच्यामध्ये जे डिझाईन केलं आहे आम्ही हेअर ड्रेसिंगमध्ये तुम्हाला जर करिअर करायचं असेल तर कुठले कुठले कोर्सेस पहिले करायला पाहिजे. Hello guys, welcome back to my channel. मी अमित वैद्य, डिरेक्टर ऑफ फॅशन सलॉन अँड मेकअप स्टुडिओ आणि डिरेक्टर ऑफ फॅशन इंटरनॅशनल कॉलेज. तुमच्यासाठी मी वेगवेगळे व्हिडिओ घेऊन आलेलो आहे रिगार्डिंग मेकअप, हेअर अँड ब्युटी, एज्युकेशन आणि ट्रेनिंग, की कसं काय यूज करायचे, प्रोडक्ट्स काय यूज करायचे, सगळं आमच्या व्हिडिओमध्ये आम्ही डिस्कस करत असतो. सध्याचे जे व्हिडिओ चालू आहेत दॅट इज अबाउट द हेअर ड्रेसिंग कोर्सेस. हेअर ड्रेसिंगमध्ये तुम्हाला जर करिअर करायचं असेल तर कुठले कुठले कोर्सेस पहिले करायला पाहिजे. तर आम्ही मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी बेसिक कोर्सबद्दल बोललो, ॲडव्हान्स कोर्सबद्दल बोललेलो आहे, प्रोफेशनल कोर्स बद्दल पण बोललेलो आहे. तर टुडे वी आर गोइंग टू टॉक अबाउट लाईक डिप्लोमा इन हेअर ड्रेसिंग, की विच इज द मेन हार्डकोर कोर्स, जो मेन कोर्स आहे ऍक्च्युली, की ज्याला प्रोफेशनली, ज्याला करिअरच करायचंय, ज्याला हेअर ड्रेसिंगमध्येच करिअर करायचंय, तर त्यासाठी दिस इज वन ऑफ द बेस्ट कोर्सेस आय विल से. तर ह्या कोर्सेसमध्ये तुम्हाला आम्ही कट, कलर, ट्रीटमेंट, स्टायलिंग, केमिकल्स सगळं काय शिकवतो. कटमध्ये तुम्हाला सगळे काही कट्स येतात बेसिक, त्याच्यामध्ये थेरॉटिकली अॅनाटॉमी, फिजिओलॉजी ऑफ हेअर, मेन ते पहिले शिकवलं जातं. हेअर अनालिसिस शिकवलं जातो, की केस ओळखायचा कसा, त्याच्यावरती त्याला आतमध्ये केसांच्या क्युटिकल कॉर्टेक्स मेड्युलामध्ये काय काय आहे, पिगमेंट्स कसे असतात, कुठले पिगमेंट असतात, कलर व्हील, तर हे सगळं तुम्हाला प्रॉपरली शिकवलं जातं. तुम्हाला प्रॉपर याच्या नोट्स मिळतात प्रत्येक कोर्सेसमध्ये. म्हणजे इव्हन बेसिक कोर्समध्ये तुम्हाला नोट्स मिळतात, ॲडव्हान्स कोर्समध्ये तुम्हाला नोट्स मिळतात, प्रोफेशनलमध्ये नोट्स मिळतात, डिप्लोमामध्ये मिळतात आणि मास्टरमध्ये पण मिळतात. आता डिप्लोमाबद्दल आपण जे बोलतोय, करिअरसाठी मी खूप चांगला कोर्स बोलतो, कारण ह्याच्यामध्ये जे डिझाईन केलं आहे आम्ही त्याच्यामध्ये हेअर ड्रेसिंग बद्दल एव्हरीथिंग आहे, इन अँड आउट एव्हरीथिंग तुम्हाला शिकायला मिळतं. भरपूर प्रॅक्टिस घेतली आहे तुमची, की विच इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. तुम्ही बेसिक कोर्सला जरी माझ्याकडे ऍडमिशन घेतली तरी तुमची प्रॅक्टिस आम्ही त्यामध्ये घेतो. दॅट इज मेन इम्पॉर्टंट. कारण कसं आहे माहिती आहे का, की हेअर ड्रेसिंग आहे किंवा मेकअप आहे किंवा ब्युटी इंडस्ट्री, हे स्किल्ड जॉब्स आहेत, हे स्किल्ड इंडस्ट्री आहे. ह्याच्यामध्ये असं नाही होत की शाळेसारखं तुम्हाला फक्त धडा शिकवला आणि तुम्ही गेलात, किंवा तुम्हाला मी एखादा कट दाखवला आणि तुम्ही गेलात. हा प्रत्येक कट तुम्हाला एक्सप्लेन केला जातो, कुठल्या अँगलला मी करतोय, तो अँगल नंतर केस खाली कसे पडणार आहेत, कारण त्याच्यावरती तर तुम्हाला डिझायनिंग आहे ना. आता जे नवीन समजा एक्झाम्पल तुम्ही आता हा जो बटरफ्लाय कट तुम्ही बोलताय, तर बटरफ्लाय कट एक्झॅक्टली कसा केला जातो, त्याच्या मागचं काय हेतू आहे, लेयर्स कसे पडणार आहेत, ते सर्व तुम्हाला आधी माहिती पाहिजे. कुठल्या केसांवरती होऊ शकतो, एक्सेसिव्ह कर्ली केस आले आणि त्यांनी बटरफ्लाय कट मागितला तर त्याचा कटचा कट होऊ शकतो, पण त्या क्लायंटला त्याचा काहीच उपयोग होणार नाही. त्यामुळे तुम्हाला कुठल्या केसांवरती कुठला कट करायचा आहे हे पण गोष्टी इम्पॉर्टंट आहेत, की असं नाही की सगळे कट सगळ्या केसांवर जातात. त्यामुळे तुम्हाला हेअर अनालिसिस माहिती पाहिजे तुम्हाला, की आम्ही ते सगळं तुम्हाला शिकवलं जातं आणि प्रॉपरली प्रॅक्टिस करूनच तुमच्याकडनं सगळं घेतलं जातं, जेणेकरून तुम्ही जेव्हा ऍक्च्युअली काम चालू करणार आहात तर यू विल बी द बेस्ट. तुम्हाला जर डिप्लोमा कोर्सबद्दल जर इन्फॉर्मेशन हवी असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा, किंवा तुम्ही पर्सनली येऊन जरी भेटला तरी आम्ही तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन प्रॉपरली देऊ याच्यामध्ये. थँक्यू व्हेरी मच.